तर तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। शिरसगाव कसबा इथल्या मेघा नदीला आता पूर आलेला आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोबतच पुढच्या 24 तासात मुसळधार पाऊस कोसळू शकतो असं सुद्धा सांगण्यात येत आहे। मेघा नदीला आलेला पूर, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस बरसू शकतो असं सुद्धा हवामान विभागाकडून आता सांगण्यात येत आहे। ही अमरावतीमधली दृश्य आहेत। मेघा नदीला आता पूर आलेला आहे। विदर्भामध्ये सुद्धा आता पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मगाशीची आपण गोंदियातमधली दृश्य बघितली, आता यानंतरची अमरावतीमधली दृश्य आहेत। अमरावतीमध्ये नदीकाठच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। दुकानांमध्ये पाणी साचलंय, घरांमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आणि या संदर्भातले अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आपल्या सोबत आहे। सुरेंद्र, सध्या अमरावतीमधली परिस्थिती कशी आहे आणि आता सध्या पावसामुळे आता प्रशासन कशा पद्धतीने पावलं उचलत आहे? सिद्धेश, खरं तर मध्यरात्रीपासून पाऊस जो आहे तो जोरदार सुरू झाला आहे। मुसळधार पावसाने मध्यरात्रीपासून आगमन अमरावती जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात केलं आहे। चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्या ठिकाणी जी नदी आहे मेघा नदी, ती दुथडी भरून वाहत आहे। त्या नदीला पूर आला आणि प्रशासनानं नदीकाठचे जे गाव आहेत त्या नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील या ठिकाणी दिलेला आहे। हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जे आहे या ठिकाणी जाहीर केला आहे। त्यामुळे नदीकाठच्या जे गाव आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील यासोबतच देण्यात आलेला आहे। मेळघाट मध्ये जर बघितलं तर अनेक रस्ते जे आहेत ते या ठिकाणी बंद करण्यात आले, कारण मेळघाटातून अनेक रस्ते जे आहेत ते मध्य प्रदेशात मध्ये जात असतात। त्या ठिकाणचे जे छोटे मोठे पूल आहेत ते देखील बंद केले आहे। मेळघाट मध्ये जी सिपना नदी आहे तिला मोठ्या प्रमाणात पूर आला। या नदीवर जो पूल आहे तो पूल देखील प्रशासनाने बंद केलाय। त्यामुळे एक दोन गावं जे एकमेकांपासून त्याचा संपर्क अनेक गावांचा या ठिकाणी तुटलेला आहे। आणि जिल्ह्यातली हीच परिस्थिती नाही तर अनेक तालुक्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। काही ठिकाणी शेती जी आहे ते खरडून गेली आहे, तर काही भागांमध्ये घरं देखील कोसळल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। सिद्धेश, खरंय सुरेंद्र, त्यामुळे आता एकंदरीतच सगळ्या प्रशासन सुद्धा आता यामध्ये आता पावलं उचलते। एनडीआरएफचे सुद्धा जवान आता या ठिकाणी येतील अशी आपण आशा बाळगूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।